पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो, तुला धन्यवाद देतो। तुझ समान कोणी नाही आणि तुझ वेगळा कोणी नाही, तूच एकमेव आमच्या जीवनाचा राजा, आमचा प्रभू, आमचा उद्धार करता आहेस। आज हा नाताळाचा सण आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये साजरा करीत असताना तुझं दर्शन आज प्रत्येकाला घडू देत। सर्वांचे आत्मिक नेत्र उघड देवा आणि कोणालाही रिक्त हस्तीतून जाऊ देऊ नको। जसे आले तसे परत जाणार नाहीत प्रभू। प्रत्येकाच्या जीवनात तुझं अद्भुत अलौकिक काम कर प्रभू। ओठ माझेत, शब्द तुझे असू देत। तुझ्या शब्दांनी, तुझ्या वाणीने आज आमची नव्याने भेट घे। वातावरण तुझ्या हाती घे। ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक। आमेन, आमेन। मत्ते कृती वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि यातील 1 ते 5 वचन आपण वाचणार आहोत। मत्ते अध्याय 2 आणि यातील 1 ते 5 पर्यंत वचन आपण वाचूया। हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरूशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहो। हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्या बरोबर सर्व यरूशलेम घाबरून गेले आणि त्याने प्रजेस, सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे। ते त्याला म्हणाले, यहुद्यातील बेथलेहेमात, कारण की संदेष्टांच्या द्वारे असे लिहिले आहे की हे यहुदाच्या प्रांता बेथलेहेमा, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल। आमेन। बोला येशू मसीह की। देवाच्या प्रिय संतगणांनो, आज आपण नाताळाचा सण साजरा करत आहोत। येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा संपूर्ण विश्वामध्ये, सगळ्या जगामध्ये साजरा केला जात आहे आणि सगळे जे लोक आहेत ते प्रभू येशूच्या जन्माबद्दल आनंदी आहेत। येशूचा जन्म झाला, सगळ्यांचाच जन्म झाला आपला। आमेन। बिना जन्माचं डायरेक्ट आकाशातून कोणी उडी मारलेली नाहीये। हालेलुया। एकच असा आहे जो बिना जन्माचा जगामध्ये आला। कोण सांगेल? देवाने त्याला मातीपासून घडवलं, देवापासून जन्मलेला आहे, तो देवापासून आलेला आहे। पण कोण आहे असा ज्याने जन्म नाही घेतला, त्याला फेकून दिलं? व्हेरी गुड, हालेलुया। आजचा क्राऊड खूप हुशार लोक आहेत। आमेन, हालेलुया। सैतानाला एंट्री अशी मिळाली, वरून लात मारली, खाली येऊन पडला। येशूला धन्यवाद की येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगामध्ये आला। आमेन। बर, येशू ख्रिस्त जगामध्ये आला तर त्याच्या येण्याने सगळं काही बदलून गेलं। आता हा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू हा जगामध्ये आला आणि जर हा जगामध्ये आलाय तर हा राजांचा राजा आहे, हा महालात यायला पाहिजे, पण हा गाईच्या गोठ्यामध्ये आला। किती लोक आमेन म्हणतील? हा प्रभूंचा प्रभू आहे। ज्यावेळेस राजाच्या घरामध्ये राजपुत्र जन्माला येतो, सगळ्यांनी म्हणा, राजपुत्र जन्माला येतो। राजपुत्र जन्माला येतो। जन्माला ज्यावेळेस राजपुत्र येतो, अख्ख्या गावाला सांगितलं जातं, अख्ख्या शहराला ओरडून सांगितलं जातं की राजाला आता राजपुत्र झालेला आहे, येत्या दिवसातला महाराज आता जन्माला आलेला आहे। आणि मग त्या बाळाला जांभळ्या वस्त्रामध्ये गुंडाळलं जायचं। कुठल्या वस्त्रात? जांभळ्या वस्त्रात। येशू ख्रिस्ताला गुंडाळण्यासाठी जांभळे वस्त्र नव्हते। किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया। येशू ख्रिस्ताला गुंडाळण्यासाठी साधं कापड होतं, बाळंत्याने त्याला गुंडाळलं होतं। तो राजा आहे पण त्याला बाळंत्याने गुंडाळलंय। तो सिंहासनावर बसणार आहे पण त्याला आता गव्हाणीत मी पाठवलेला आहे। तो सर्व गोष्टीत समृद्ध आहे पण तुमच्यासाठी मी त्याला दरिद्री केलेला आहे। तो सर्व गोष्टींनी प्राप्त आहे, तुमच्यासाठी मी त्याला शून्य केलेला आहे। तो सर्व तेजस्वी आहे, तेज स्वर्गात सोडून तुमच्यासाठी शून्य बनून खाली आलेला आहे। येशूला टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया। हालेलुया। येशू जगात आला आणि येशूच्या येण्याच्या आधी जवळपास 400 वर्ष देव कोणाशीच बोलत नव्हता। किती वर्ष?
आणि जर आपण पाहिलं मलाखीच्या पुस्तकापासून ते पहिलं पुस्तक नव्या कराराचं मत्तयाचं, तो कालावधी जो आहे ना, जवळपास 400 वर्ष देव कोणाशी बोलला नाही. आता त्यानंतर येशू ख्रिस्ताला जगात पाठवायचंय. येशूला जगात पाठवण्याच्या आधी परमेश्वराने सगळं प्लॅन तयार केलं. रोमन साम्राज्य यरुशलेमेवरती आणि इस्रायल प्रांतावरती आलं. कुठलं साम्राज्य? रोमन साम्राज्य. का ते रोमन साम्राज्य आलं? ऍक्च्युली आतली गोष्ट सांगतो, कोणाला सांगायचं? रोमन साम्राज्य ज्यावेळेस आलं, त्यांनी सगळ्यात पहिलं मोठं काम केलं, त्यांनी रस्ते तयार केले. काय तयार केले? त्याच रस्त्यांवरती येशूने फिरून देवाची सुवार्ता सांगितली. जर ते साम्राज्य आलं नसतं, रस्ते मिळाले नसते. जगामध्ये कैक राजे त्या काळात होऊन गेले जे फार बलाढ्य होते, पण सगळ्यात क्रूर असे लोक रोमन साम्राज्यात होते. येशूला क्रूर मरण द्यायचं होतं, म्हणून देव बापाने दुसरी तिसरी नाही, क्रूर लोकांची सत्ता त्या ठिकाणी घेऊन आलेली आहे. इस्रायलमध्ये क्रूर लोकांची सत्ता आणली यासाठी की येशूला क्रूर मरण द्यावं. सगळं देवाने परफेक्ट प्लॅन केलेलं आहे. आणि हे प्लॅन होत असताना 10 प्रकारच्या लोकांना माहीत होतं येशू जगात आलेला आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. 10 प्रकारच्या लोकांना कळालं की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र जगामध्ये येणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? पट 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 आपण सगळे रेफरन्स पाहणार आहेत. लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 67 ते 80 वचनांमध्ये जखर्या याजक, हा याजक जो आहे, याला सगळ्यात सुरुवातीला कळालंय की येशू ख्रिस्त जगात येणार आहे. पण त्याआधी त्याला एक गोष्ट देवाने सांगितली. हा जखर्या याजक होता आणि त्याचा त्या दिवशी नंबर आला होता एक दिवशी, आणि त्याचा नंबर आला होता धूप जाळण्यासाठी. कशासाठी? धूप जाळण्यासाठी. कुठं जाळण्यासाठी? पण धन्य ते लोक जे देवापुढे धूप जाळू शकतात. आता धूप घेऊन येऊ नका. हॅलो पास्टर, तुम्ही आता प्रार्थनेचा धूप देवापुढे जाळता आला पाहिजे. हालेलुया. आमची प्रार्थना धुपासारखी देवापुढे सादर झाली पाहिजे. जखर्याचा नंबर आला धूप जाळण्याचा. त्याच्या आधीचा ज्याचा नंबर होता, कसं काय झालं, धूप कसं जाळलं, लय भारी जाळलं यार, मी गेलो मस्त असं करायचं, विधी कार्यक्रम सगळं असं करायचं, धूप जाळायचं, मागं वळून बघायचं नाही, नीट निघून यायचं बाहेर. जिवंत राहिलास तर ये बाहेर. माहिती आहे ना, जुन्या करारामध्ये अपवित्रता चालत नव्हती. धूप जाळायला गेला, आपलं काम सगळं चालू आहे, पण अचानक कधीच कोणाच्या लाईफमध्ये ऐकलं नव्हतं, असं काहीतरी घडलं. अचानक देवाचा दूत प्रकट झाला. जखर्या, आज तुझी प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात आलेली आहे. जे तुझी बायको वांज आहे, तुम्ही प्रार्थना करताय, तुम्ही वयस्कर झालाय, तुम्हाला संतती नाहीये, तू प्रार्थना करतोय, तू धूप जाळतोय, तुझी प्रार्थना आज देवाने स्वर्गात ऐकली आणि तुझ्याद्वारे असा एक संदेश मी पाठवत आहे की जो प्रभूच्या वाटा नीट करणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? धन्य जे लोक जे सेवेचे मार्ग मोकळे करतात, आणि शापित आहेत ते लोक जे सेवेमध्ये अडखळणं उपस्थित करतात. जखर्याला त्या दिवशीच कळालं, मला मुलगा तर येतोय, पण तो कशासाठी येतोय? कोणाचे तरी मार्ग मोकळे करण्यासाठी. येशू येणार हे जखर्याला कळालं. हालेलुया. जखर्याला कळालं, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सेनांचा यहोवा देव आपल्या एकुलता एक मुलाला, पुत्राला जगामध्ये पाठवत आहे. आपल्या या लिस्टमध्ये सगळ्यात वरती नाव आहे जखर्याचं. आता जखर्या घरी गेला. बोलो येशू मसीह की. आता तुम्ही म्हणाले हे तर बायबलमध्ये लिहिलं नाही, हे माझं ॲडव्हान्स वर्षन आहे. हालेलुया. रिव्हिलेशन. हालेलुया. जखर्या घरी गेला. बायको म्हणते हॅलो हाव आर यू. चहा घेता का? अहो काय झालं तुम्हाला? वाचा गेली. कुठेतरी येऊन सांगितलं साहेबांची वाचा गेली. काय खाल्लं? खाल्लं नाही. काय पिलं? काय नाही. कशी वाचा? अविश्वासामुळं गेली वाचा. अविश्वासामुळं गेली वाचा. आणि वाचा तोपर्यंत गेली जोपर्यंत योहानाला तो पाहत नाही. हालेलुया. देवाला धन्यवाद. कधी कधी देव तुमची तोंड बंद करतो. देवाला धन्यवाद. हालेलुया. खूप जास्त तुम्ही बोलत असाल वेळेवरती, देव तुमचं तोंड बंद करो. वेळेवरती तोंड बंद करता आलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाने दिलंय म्हणून नुसतं बोलत राहायचं नाही. हालेलुया.
प्रेज लॉर्ड, प्रभूला धन्यवाद. त्याची वाचा गेली. एवढा मोठा चमत्कार. याजक म्हणजे बोलणारा पाहिजे, निर्दोष पाहिजे, निष्कलंक पाहिजे. याजकाच्या ठाई कुठला व्यंग नकोय. लंगडा, लुळा, पांगडा, बोबडा, मुका नाही चालत देवाच्या राज्याला. जुन्या कराराबद्दल बोलतोय. आता कुणी उभं राहू शकतं? बोला येशू मसीह की प्रभू म्हणतो लंगडा आहेस का, तुझा पाय नीट करतो, चल धाव. हालेलुया. नवीन करारामध्ये. जुन्या करारात नव्हतं चालत. अरे तू याजक आहे, आता बोलणार कसा, प्रार्थना कशी कर? आमेन. वाचा गेली. अलीशिबेला पण कळालं येशू येत आहे. मरिया आणि अलीशिबा दोघी भेटल्या. मरियेला ज्यावेळेस दिवस राहिले पुढे बोलणार आहे मी, आणि त्यावेळेस ती अलीशिबेला भेटायला गेली. अलीशिबेला तिने भक्त अभिवादन केलं. शालोम, हालेलुया, काहीतरी ती अभिवादन करून बोलली आणि अलीशिबेच्या पोटातल्या बाळाने उडी मारली. हालेलुया. पवित्र आत्मा आल्यावर उडी मारल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. हालेलुया. लंगडे पण हरणासारखे उड्या मारतात. पवित्र आत्मा आल्यानंतर परिस्थिती बदलते. आणि तुम्हाला माहिती आहे का काय बोलले अलीशिबा? माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावं हा मला मान कुठून. म्हणजे तिला कळालं तिच्या पोटामध्ये साधारण बालक नाही, मरियेच्या पोटामध्ये माझा प्रभू आहे, माझा देव आलेला आहे. हालेलुया. सिंपल. वचनातूनच बोलतोय मी. प्रभूला धन्यवाद. तर या ठिकाणी पहिला तर आपण जखऱ्या, दुसरं जी व्यक्ती आपण पाहिली लूक पहिला अध्याय 39 ते 45 वचनामध्ये अलीशिबेला पण कळालं येशू ख्रिस्त जगामध्ये येत आहे. त्यानंतर लूक याचा पहिला अध्याय 26 ते 38 वचन. लूक चॅप्टर 1 वर्सेस 26 to 38. या ठिकाणी कुमारी, काय तिचं नाव? मोठ्याने बोला. मरिया. कुमारी होती. कुमारी होती म्हणजे तिला लग्न करायचं नव्हतं असं नाही, लग्न जमलं होतं. आपल्या सोप्या भाषेत तिचा वांगनिश्चय म्हणजे काय, साखरपुडा पण झालेला होता. ही मरिया ह्या विचारात आहे की माझा नवरा खूप हँडसम आहे. या विचारात आहे की अरे त्याची मिळकत चांगली आहे, चांगला सुतार आहे, कार्पेंटर आहे, चांगला कारागीर आहे माझा नवरा. त्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर माझा असा असा संसार असेल. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आणि तिचं पण स्वप्न आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्या विचारांमध्ये असताना एक दिवशी अचानक तिच्या पुढे देवदूत येऊन उभा राहिला. गॅब्रिएल तिच्या पुढे येऊन उभा राहिला. कृपा पावलेल्या स्त्री, तिला असं म्हटलं त्याने आणि तिला सांगितलं तुझ्याद्वारे देवाचा पुत्र जगात येणार आहे. अरे पण माझं लग्न नाही झालेलं आहे, काय कसं होणार, कसं शक्य आहे? देवदूताने म्हटलं तुझ्यावर पवित्र आत्मा येईल, तुझ्यावर पवित्र आत्मा येईल. जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टी अशक्य वाटतील तेव्हा लक्षात ठेवा पवित्र आत्मा येईल. हालेलुया, हालेलुया. जेव्हा पवित्र आत्मा येईल अविश्वास निघून जाईल. हालेलुया. पवित्र आत्मा येईल, अंधकार निघून जाईल. तुझ्यावर पवित्र आत्मा येईल आणि असे होईल. मरियेने उत्तर दिलं हो, होऊ दे असं माझ्या बरोबर. देवाच्या प्रिय लोकांना अशी परिस्थिती होती, जर समाजात कळालं की ती प्रेग्नंट आहे सगळ्यांनी तिला धोंडमार करून मारून टाकलं असतं मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे. ज्याच्या बरोबर लग्न जमलंय ते लग्न मोडलं असतं, नालस्ती झाली असती, जीव गेला असता. पण मरियेने त्या दिवशी डिसिजन घेतला काय व्हायचंय ते होऊ दे, पण माझ्याबद्दल माझ्या देवाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. आमेन, हालेलुया. कोणाची इच्छा? आमचा बराच वेळ जातो स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. तुमचं नाही, बाहेर काही लोक आहेत, तुम्ही चांगले लोक आहेत. स्वतःची इच्छा पूर्ण करण्यात बऱ्याच लोकांचं आयुष्य निघून जायचं. काय नाही, माझी इच्छा होती, माझी इच्छा होती, माझी इच्छा. स्वतःच्या इच्छेसाठी आमचा बराच वेळ निघून जातो. मरियेने ते स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. माझं घर बाजूला, माझा संसार बाजूला, माझं होणारं लग्न बाजूला, माझे नातेवाईक, माझे आई वडील, माझे मित्रमंडळी, माझे जवळचे लोक, माझे बाकीचे कोणीही जवळचे आप्तगण असतील सगळे बाजूला. सगळ्यात आधी माझा देव, माझा देव काय सांगतो तेच झालं पाहिजे. होऊ दे माझ्या बरोबर जे माझ्या देवाची योजनेत आहे.
आला पवित्र आत्मा आणि मरियेला कळालं की तिच्या उदरात जो आहे तो देवाचा पुत्र आहे. हा पुत्र ज्याने सगळं निर्माण केलं, तो पुत्र देवाचा तिच्या उदरात आहे. हालेलुया. ती आपल्या जीवनामध्ये किती आशीर्वादित झाली. आता आमच्याकडे ज्यावेळेस बहिणी प्रेग्नेंट असतात, घरातले लोक सांगतात, अगं हळूहळू वजन नको उचलू, अगं हळू जरा बाळाला त्रास होईल, असं नको करू सांगतात. ते नको खाऊ, बाळाला त्रास होईल सांगतात की नाही सांगत. जड काम करू नको, बाळाला सांभाळ. पण इथं उलट आहे. मरिया बाळाला नाही, बाळ मरियेला सांभाळत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह की. बाळ मरियेला सांभाळते, कारण ते बाळ अख्ख्या जगाचा बाप आहे. ते बाळ अख्ख्या विश्वाचा उद्धारक आहे. मरियेला कळालं येशू जगात येत आहे. आता ही न्यूज जाऊन पोहोचली योसेफाकडं. चौथा व्यक्ती, पहिला जकर्या, नंतर अलिशिबा, नंतर मरिया आणि चौथा बोला योसेफ. मत्ते पहिला अध्याय 18 ते 24 वचनामध्ये, मत्ते 1 18 ते 24 वचनामध्ये योसेफाला जसं कळालं की अरे यार, आपली होणारी बायको तर प्रेग्नेंट आहे, काय करायचं, जाऊ दे, तिची बदनामी नको, गपचूप सोडून देऊ. गुप्त रीतीनं तिला सोडण्याच्या पूर्ण तयारीत होता. जाऊ दे, आता उद्या जाऊन फाईल करतो, सगळ्यांना सांगतो मला नाही करायचं तिच्या बरोबर लग्न. गेला झोपी. झोपेत देवदूताने येऊन त्याला दर्शन दिलं. हालेलुया. देवदूत आला, गॅब्रिएलने येऊन सांगितलं, योसेफा तिला सोडू नको. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तिला सोडू नको. योसेफाला सांगितलं, पवित्र आत्म्यापासून तिला गर्भ आहे आणि तिला सोडू नको. योसेफाने निर्णय घेतला की माझ्या घरात साक्षात देवाचा पुत्र येत आहे. येशू ख्रिस्त माझ्या परिवाराचा भाग झालेला आहे. त्याला एवढा आनंद झाला, आनंदाने त्याने मरियेचा स्वीकार केला. त्यानंतर मेंढपाळ. सगळ्यांनी म्हणा मेंढपाळ. पहिलं कोण होतं? जकर्या, त्याची बायको अलिशिबा, नंतर मरिया, नंतर योसेफ आणि आता पाचवं मेंढपाळ. मेंढपाळ म्हणजे धनगर. मेंढपाळांना मेंढरं सांभाळत असताना त्या मेंढरांची सगळी काळजी घ्यावी लागते. मेंढरांची काळजी घेणं म्हणजे त्यांना मेंढरांना चारा देणे, त्यांचा कळप चांगल्या ठिकाणी चरायला घेऊन जाणे, त्यांना पाणी देणे, त्यांची निगा राखणे, आणि कधी जर कुठल्या एखाद्या हिंस्र पशूने जर हल्ला केलाच तर त्याच्यापासून मेंढरांना वाचवणे. मेंढपाळाला आपल्या मेंढरांची काळजी घ्यावी लागते. आणि हे काळजी घेत असताना मेंढपाळाचे कपडे हे नेहमी दुर्गंधीने भरलेले असतात. ऐकताय तुम्ही? मेंढपाळाचे जे कपडे आहेत त्याला मेंढरांची सगळी दुर्गंधी लागलेली असते. त्या मेंढरांना सांभाळण्यामध्ये मेंढपाळाला भरपूर त्रास सहन करावा लागतो. आणि जे हे मेंढपाळ आहेत, रानावनामध्ये मेंढरांना सांभाळत होते ना, हे मेंढपाळ कुठले राजे नव्हते, हे काही फार धनवान असे व्यक्ती नव्हते, हे लोक कोणी पास्टर लीडर नव्हते, हे लोक कोणी असे चर्चमध्ये जाऊन मोठे मोठे संदेश देणारे नव्हते, हे मेंढपाळ कोणी आराधक नव्हते, हे मेंढपाळ कोणी मोठे जगातले गाजलेले लोक नव्हते, हे मेंढपाळ कोणी जगामध्ये उंचावलेले लोक नव्हते, हे मेंढपाळ काही फार शिक्षित नव्हते, हे मेंढपाळ जगाच्या दृष्टीने फार विद्वान नव्हते, हे मेंढपाळ काही जगाच्या दृष्टीने फार बुद्धिमान नव्हते, हे मेंढपाळ कुठल्याच प्रकारे जगासमोर एक आयडियल रोल मॉडेल नव्हते. हे मेंढपाळ एक साधारण प्रकारचे लोक होते, सर्वसाधारण प्रकारचे लोक होते. देवाच्या प्रिय लोकांनो, या मेंढपाळांना देवाने निवडलं. दिव्यदूतांना पाठवून त्या मेंढपाळांना सांगितलं. लूक 2 अध्याय 8 ते 14 वचनांमध्ये, लूक 2 8 ते 14 वचनांमध्ये मेंढपाळांना सुवार्ता सांगण्यात आली की आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मला आहे. हालेलुया. बोला येशू मसीह की.
मेंढपाळांना सांगितलं. ज्यांच्या ध्यानी मनी नव्हतं त्यांना सांगितलं. मेंढपाळ रात्रीच्या वेळेस ना कळप राखतायत. कळप राखणं म्हणजे जो रात्रीची नाईट ड्युटी करतो, एखादा वॉचमन असतो, तो झोपला तर चालेल का? चोरी झालीच म्हणून समजा. ऐकताय की नाही ऐकत आहे? जो रात्री ड्युटी करतोय, वॉचमन आहे, योद्धा आहे, शिपाई आहे, बॉर्डरवरती जे लढणारे आपले योद्धे आहेत, रात्रीचे झोपणार नाहीत. ते ज्यांची नाईट ड्युटी आहे, रात्रभर ते उभे राहणार आणि ते संरक्षण करणार. मेंढपाळ रात्रभर जागे होते. हालेलुया. जागृतपणा हा फार महत्वाचा आहे. मेंढपाळ जागृत होते आणि अकस्मात त्यांच्या पुढे प्रकाश चमकला आणि त्यांनी पाहिलं तेजस्वी प्रकाश. ते गडबडून गेले, घाबरून गेले, बायबल सांगतं. आणि ते घाबरले, भीतीनं खाली कोसळले असतील, घाबरून गेले. आणि मग त्यांना सांगितलं, घाबरू नका, तुमच्यासाठी आज तारणारा जन्मलाय. कुठं आहे तारणारा जन्मलाय? ए चला रे यरुदाच्या राजवाड्यात जाऊ. अरे तिकडं जाऊ नका, तिकडं जाऊ नका. बोलो येशू मसीह की हालेलुया. तुमच्यासाठी तारणारा जन्मलाय. तो राजवाड्यात नाही, तो गाईच्या गोठ्यामध्ये आलेला आहे. हालेलुया. त्याला जांभळ्या वस्त्रांनी नाही, त्याला बाळन त्याने गुंडाळलेला आहे. हालेलुया. त्याला गव्हाणीत ठेवलेलं तुम्हाला बाळक आढळेल. जा त्याचं दर्शन घ्या. मेंढपाळ त्या दिवशी निघाले आणि त्यांनी येशू बाळाचं दर्शन घेतलं. किती आशीर्वादित क्षण, किती सामर्थ्यवान क्षण. ज्या वेळेस मेंढपाळांना देव दर्शन देऊन सांगत होता, दर्शन घ्यायला जा, देवदूतांच्या द्वारे देव बोलत होता त्यांच्याशी, त्यावेळेस चांगले चांगले धार्मिक लोक झोपी गेलेले होते. तुम्ही ऐकताय का? कदाचित माझा शब्द थोडासा जड वाटेल, पण घेऊन टाका, आत्म्यात स्वीकारून टाका. असा क्षण आहे, मुख्य याजक झोपी गेलेला आहे. असा क्षण आहे, चांगले पास्टर झोपी गेलेले आहेत. असा क्षण आहे, प्रार्थना करणारे प्रार्थनेपासून दूर गेलेले आहेत. पण जे साधे भोळे लोक आहेत, देवाने त्यांना उभं केलं. हीच तर माझ्या देवाची ख्याती आहे प्रियांनो. हालेलुया. लक्षात ठेवा, तुम्हाला आजपर्यंत वाटत असेल की माझ्याकडे शिक्षण नाही, कदाचित तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे पैसा नाही, मी एवढा विद्वान नाही, पण लक्षात ठेवा, ही तुमची वेळ आलेली आहे. ही तुमची वेळ आलेली आहे. तुमचा समय आलेला आहे. तुमचा समय आलेला आहे. बुद्धिमानांना देव शून्य ठरवू इच्छित आहे. आमेन. हालेलुया. देव साधारण लोकांना उपयोगात आणायला तयार आहे. हालेलुया. साधारण लोकांना देव उपयोगात आणायला तयार आहे. जे म्हणतात मी हा आहे आणि मी तो आहे, देव त्याला त्याच्याच धुंदीमध्ये राहू देतो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जे गर्वाने फुगलेले आहेत, तुम्ही नाही बरं का, काही लोक इतके गर्वाने फुगून जातात, इतके गर्वाने फुगून जातात, इतके फुगतात, फुटून जातात का? फुटून जातात, खूप फुगून जातात. एकाने तर धमकीच दिली. आता अशी उपास प्रार्थना केली ना मी 40 दिवस, आज मीटिंग मध्ये असं काय काम करणार आहे ना मी 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 आता असं काय करणार आहे, असं काय. आणि ज्या वेळेस तो पुढे गेला संदेश सांगायला, मी तर म्हणतो तो दिवाळीतला फुसका फटाकडा असतो ना, वात तर पेटते त्याची, फुटत नाही वात, तर याची तर वात पण पेटली नव्हती. कधीच म्हणायचं नाही मी करणार आहे, नेहमी म्हणायचं माझा प्रभू करून घेणार आहे. हालेलुया. मेंढपाळांना हाच प्रश्न पडला असेल शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, अरे आपण कोण आहे, आपल्याला निवडलं. देव म्हटला असेल ज्यांना निवडलं होतं ते झोपलेत, तू जाग आहे, तुझा वापर करणार. हालेलुया. बोलो येशू मसीह की. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या भोळ्या साध्या लोकांना प्रभूने निवडलं आणि त्यांना येशू बाळाचं दर्शन मिळालं.
मन शुद्ध असेल, डोळे उघडे असतील, तुम्हाला प्रभू दिसल्याशिवाय राहणार नाही. आमेन, हालेलुया. मेंढपाळांना दर्शन. लूक 2 अध्याय 36 ते 38 वचनामध्ये हन्ना संदेष्टी आहे. तरुणपणीच विधवा झाली होती आणि तिला येशूचं दर्शन झालं होतं आणि तिला माहित होतं की प्रभू तिला भेटणार आहे. तारुण्याच्या दिवसात ती विधवा झाली होती. निराश्रित झाली असेल, दुःखी झाली असेल, पण तिने तिच्या जीवनात निर्णय घेतला की इथून पुढं लग्न वगैरे नको, आता माझं जीवन मी देवाच्या कार्यासाठी देऊन टाकत आहे. हन्नाने आपलं जीवन प्रभूसाठी दिलं. आयुष्यभर देवाच्या मंदिरामध्ये ती राहिली आणि एक क्षण असा आला की त्या मंदिराचा मूळ गाभारा येशू ख्रिस्त तिच्या समोर तिने पाहिला. हालेलुया. देवाच्या राज्यात टिकून राहणं जास्त गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणतील? देवाच्या राज्यामध्ये चढ उतार चालत नाही. ऐकतं सगळे? काही लोक संडे टू संडे प्रार्थनेला येतात. तुम्ही चांगले लोक आहेत, तुम्ही नेहमी प्रार्थनेत असता, प्रभूला धन्यवाद. पण काही लोक जगात असे आहेत, अडचण आली की प्रार्थना वाढते. रेशो असा आहे, दिवस चांगले असले का कोण येशू, अच्छा हा येशू, येऊ लवकरच येऊ. प्रभू म्हणतो मी तुला आणीन, तुला मी घेऊनच येतो, बरोबर आणतो, चर्चला घेऊन येतो तुला मी, काळजी करू नको. ज्या वेळेस अडचणी वाढतात त्यावेळेस देवाकडे धाव घेण्यापेक्षा सतत देवाच्या सानिध्यात राहा, अडचणी येणारच नाहीत. प्रभू तुमचं सहाय्य करेल. या हन्नाला 2 ऑप्शन होते. पहिला ऑप्शन, दुसरं लग्न करावं आणि परत एकदा नवीन सुरुवात करावी, त्या नवऱ्याबरोबर आपलं जीवन व्यतीत करावं. आणि दुसरा ऑप्शन होता, देवाबरोबर आपलं रिलेशन जोडावं, देवाच्या सानिध्यात राहावं, देवाच्या मंदिरात राहावं. तिने दुसरा ऑप्शन निवडला. ती देवाच्या मंदिरात राहिली. तरुणपणापासून म्हातारी होईपर्यंत एका गोष्टीची वाट पाहत होती, प्रभू मला दिसावा, प्रभू मला दिसावा. आणि मी परत सांगेन, ज्या वेळेस यरूशलेमेतलं पहिलं मंदिर बांधलं, कुणी बांधलं ते मंदिर? कुठल्या राजानं? शलोमोन राजाने बांधलं. शलोमोन राजाने जेव्हा मंदिर बांधलं, बायबल सांगतं की अख्ख्या मंदिरामध्ये धूर सगळीकडे आला. देवाची उपस्थिती, प्रखर प्रकाश, देवाचं सामर्थ्य, अख्खं मंदिर देवाच्या उपस्थितीने, देवाच्या सामर्थ्याने भरून गेलं. सगळ्या काना कोपऱ्यात सगळीकडे देवाची उपस्थिती उतरून आली. इतकं भयानक असं सामर्थ्य होतं, कारण लोक घाबरले होते, एवढी उपस्थिती. नंतर मंदिर पडलं. कुणी पाडलं, काय पाडलं तुम्हाला माहित आहे? दुसरं मंदिर बांधलं. कितवं मंदिर? दुसरं मंदिर बांधलं. दुसरं मंदिर बांधलं. सगळे लोक बाहेर उभे आहेत. मंदिराचं उद्घाटन. कशाचा धूर, कशाची उपस्थिती, काहीच नाही. अरे हे तर आम्ही बायबलमध्ये वाचलंय. मंदिर बांधल्यानंतर देव मंदिरात येतो, आम्ही वाचलंय, पण मंदिरात देव कुठे आहे? देवाची उपस्थिती कोणाला दिसली नाही. लोक निराश झाले त्या काळामध्ये. एवढं मोठं मंदिर आम्ही देवासाठी बांधलं, पण आम्हाला या मंदिरामध्ये ती जुन्या काळातली उपस्थिती, देव उतरून आलेला आम्हाला दिसला नाही. लोक निराश होते. पण ज्या वेळेस येशू बाळाला घेऊन मरी आणि योसेफ मंदिरात गेले, त्या दिवशी देव त्या मंदिरात आला होता. हालेलुया. बोलो येशू मसीह की. दुसऱ्या मंदिरात देव कधी आला? येशू त्या मंदिरात गेला समर्पण होण्याच्या वेळेस, त्यावेळेस तो देव त्या मंदिरामध्ये आला. देवाने जर ठरवलं, देव त्याचं काम पूर्ण करतो. आमेन. जकर्या, अलिशिबा, मरिया, योसेफ, मेंढपाळ, हन्ना, त्याच्यानंतर शिमोन तिथंच मंदिरामध्ये होता. लूक 2 अध्याय 25 ते 35 वचनामध्ये शिमोनाला सुद्धा उत्कंठा होती आणि त्याने तर डायरेक्ट प्रॉफेसी पण केली मरियेला. शिमोनाला पण रिव्हील झालं होतं प्रभूचं समर्पण या मंदिरात होणार आहे. त्याला कळालं होतं आणि मरियेला सांगितलं की तुझ्या हृदयाला भोसकून जाणार तलवार, इतक्या तुला एक दिवशी तीव्र वेदना होणार आहेत. बाळाला ती घेऊन आली आहे, पण त्याला येशूचा वधस्तंभ दिसतोय. आमेन, हालेलुया. असं जीवन पाहिजे. कसं जीवन पाहिजे? असं येशू सारखं. अरे एंट्री मारल्याबरोबर माहिती पुढं काय होणार आहे. हालेलुया.
बाकीच्यांना पण कळतंय. इकडं आमच्या वयाचे 50 वर्ष झाले तरी माहीत नाही क्यों प्रभु ने दुनिया में भेजा है. अरे तू जो भेजा नहीं है तो तू क्यों आ रहा है इधर, है ना. तुला पण भेजा पाहिजे की नाही. जिसने भेजा है उसका क्या है वो समझने के लिए भेजा चाहिए की नको. माझी हिंदी अशी आहे म्हणून मी मराठीत बोलतो. परत तुम्ही म्हणता पास्टर मराठीच काय तुम्ही बोलताय. बरं ठीक आहे. कोणी पाठवलंय तुम्हाला, त्याचा काहीतरी उद्देश तर असेल जीवनात. काय येशूचा उद्देश आहे? 8 दिवसाचं बाळ चर्चमध्ये आलंय, मंदिरात आलंय. याजक तिकडचा मेन माणूस डायरेक्ट सांगतोय जाणार आहे क्रुसावरती, तुला तर फार वेदना होणार. आईला तिथंच सांगून टाकलं. देवाच्या प्रिय लोकांनो, असा आमच्या जीवनातला उद्देश असा स्पष्ट दिसला पाहिजे. काही लोक तळ्यात मळ्यात असतात, तुम्ही नाही. काही लोक आज आराधक, उद्या प्रीचर, परवा बायबल टीचर, मग त्याच्यानंतर परत आराधक, मग परत मी टूर्सचा बिझनेस चालू केला, मग ते संपला का मी लगेच हा नवीन बिझनेस चालू केला. अरे तू कशाला एवढं फिरतोयस? तू मधमाशी आहेस का? ह्या फुलावरून त्या फुलावर त्या. एक लाईफमध्ये उद्देश पक्का पाहिजे. खूप गोष्टी करण्याच्या विरोधात मी नाही आहे, पण तुमच्या जीवनातला मुख्य उद्देश तुम्हाला कळालाच पाहिजे. तुम्हाला देवाने का निवडलं हे तुम्हाला कळालं पाहिजे. जीव गेला तरी चालेल, तो उद्देश सोडायचा नाही. ते काम करतच राहायचं. देवाने जर बोलवलंय ना चर्चमध्ये झाडू मारायचाच. लोक म्हणतील आता तू मोठ्या हुद्द्यावर गेला, झाडू तुझ्या हातात चांगला नाही दिसत. माझ्या हातात चांगलं नाही दिसत, घे तुझ्या हाताने मार. त्याला त्याच्याबरोबर मारा झाडू, त्याला पण घ्या. जे तुम्हाला देवाच्या राज्यापासून बहकवत असतील, तुमच्या कॉलिंगपासून, देवाच्या राज्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे प्रियांनो. लहान गोष्टींवरती आनंद आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे. मत्तय 2 अध्याय 1 ते 12 वचनं. मागे लोक, कुठले लोक? हुशार होते का ढ होते? पुढच्या बाकावरचे की मागच्या बाकावरचे? पुढच्या बाकावरचे. हुशार म्हटलं की प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रभूची स्तुती असो. ज्ञानी लोक होते, हुशार होते. मागी लोक आलेले आहेत. आणि हे मागे लोक, त्यांना जायचंय, प्रभूला भेटायचंय, प्रभूचं दर्शन घ्यायचं. यहुद्यांचा राजा जन्माला आलाय, त्याचं दर्शन घ्यायचंय. मग जाणार कसं? कशा दिशेने जाणार? तर त्यांना परमेश्वराने एक विशेष त्यांना ज्ञान दिलं होतं ताऱ्यांच्या अभ्यासाचं. आम्हाला सूर्यचंद्राच्या पुढं काही माहीत नाही. प्रेज द लॉर्ड, बोला येशू मसीह की. सूर्य आणि चंद्र बस आम्हाला 2च गरजेचे आहेत. दिवसा कोण? दिवसा सूर्य, रात्री बस. आम्हाला नाही माहीत. आकाशात लाखो करोडो तारे आहेत, त्यापैकी काही ताऱ्यांचा, नेपच्यून, प्लुटो वगैरे बरेचसे असे तारे आहेत ज्यांचा लोक अभ्यास करतात. पण ह्या सगळ्या ताऱ्यांपेक्षा एक निराळा तारा त्यांना दिसला होता. आणि त्या ताऱ्याच्या दिशेने त्याचा अभ्यास करत, त्याच्या दिशेने हे मागे लोक पुढे आणि पुढे चाललेले होते. आणि हा तारा जाता 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 असा राजवाड्यावरती आला. आता त्याला पुढे जायचं यांना माहीतच नाही. जे ज्ञानाने चालतात त्यांना खूप लोकांची मदत घ्यावी लागते. ऐकताय तुम्ही? जे ज्ञानाने चालतात त्यांना सगळ्यांना विचारावं लागतं, हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? हे असंच आहे का? हे बरोबर आहे? हां, मला वाटतंय असं, हे बरोबर. म्हणजे जेव्हा ज्ञानाने चालतो ना माणूस, त्यावेळेस 50 लोकांना विचारावं लागतं हे बरोबर आहे का? पण जो आत्म्याने चालतो ना त्याला माहिती आहे हेच बरोबर आहे. हालेलुया. मेंढपाळ तिकडे जाऊन विचारले नाही, ते गव्हाणीत ठेवलेलं बाळ वगैरे, ते आता देवदूत आले होते, ते हेच आहे का मरिया? हां तूच आहे का? हां ते तुम्हीच आहे का? गरज नाही. ऐकताय तुम्ही? ज्यांना देव डायरेक्ट प्रकट करतो ते लोक डायरेक्ट निघतात. हे ताऱ्याच्या दिशेने चाललेत. ताऱ्याच्या दिशेने जाता 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 हेरोदाच्या राजवाड्यात ते पोहोचले. 8वा जो ग्रुप आहे मागे लोकांचा आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन तो तारा त्यांनी पाहिला आणि हेरोदाच्या राजवाड्यात गेले. यहुद्यांचा राजा जन्मास आलाय, तो कोठे आहे? आता मागी लोकांना कळालं होतं, इथपर्यंत 8 लोकांना कळालंय, 8 प्रकारच्या, हे समजलं. आता 9वा व्यक्ती कोण आहे? कोण आहे सिंहासनावर बसलेला तिथं त्या राजवाड्यात? हेरोदाला कळालं राजांचा राजा येत आहे. हालेलुया.
येशू येत आहे त्याला कळालं प्रियांनो, हेरोदाला कळालं. आता ज्यावेळेस हेरोदाला कळालं त्यावेळेस बायबल काय सांगतं आपण वाचूया. मत्तई 2 दुसरं वचन वाचतो, ऐका. यहुद्यांचा राजा जन्मास आला, तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहो. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो, सगळेजण म्हणा तेव्हा तो, सगळे म्हणा तेव्हा तो, व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम, मोठ्याने बोला, सर्व यरूशलेम. तेव्हा राजा, म्हणा असं मोठ्याने, तेव्हा राजा आणि सर्व यरूशलेम, असं करावं माझ्यासारखं, सर्व यरूशलेम, सर्व यरूशलेम घाबरून गेले. बोलो येशू मसीह की. बाळ असं पाहिजे. हालेलुया. त्या बाळाचा जन्म झाला तर राजा घाबरला, त्या बाळाचा जन्म झाला यरूशलेम घाबरलं. हालेलुया. तो बाळ जिथं उभा राहतो ना तो सगळ्यांना घाबर करून टाकतो प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का करतो माहिती आहे का? कारण सगळ्यांना खुर्च्या सोडाव्या लागतात. हालेलुया. एक रूम आहे आणि तिथं कोणीही असो, तिथं एकच सिंहासन आहे, ते सिंहासन माझ्या येशूलाच मिळतं. काही लोकांना नाही समजलं. एका रूम मध्ये डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, नेते, पुढारी, राजकारणी, जगातले सगळे लोक आहेत, तिथे एकच सिंहासन आहे, तिथे येशू आहे. कोणाला मिळेल ते? फक्त येशूलाच मिळेल प्रियांनो. हालेलुया. कारण सगळ्यांना लिमिटेशन्स आहेत, माझ्या देवाला लिमिटेशन्स नाहीत प्रियांनो. एका लहान बाळाला राजा घाबरला. कोण आहे तो राजा तुमच्या जीवनामध्ये? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या हेरोदासारखं कोण तुमच्या जीवनामध्ये कपटीपणाने वागत आहे? कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी तुमच्या विरोधात काम करत आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला येशूचं नाव डिक्लेअर करायची गरज आहे. हालेलुया. तुमचा गल्ल्यात खाली कोसळल्याशिवाय राहणार नाही, तुमचा हेरोदास घाबरल्याशिवाय राहणार नाही. यरूशलेमेतले सगळे लोक घाबरून गेले. म्हणजे काय? अख्ख्या यरूशलेमेला कळालं येशू ख्रिस्त जगात आलेला आहे. आमेन. हालेलुया. हे 10 प्रकारचे लोक आहेत ज्यांना देवाने अशी कृपा पुरवली की त्यांना सगळ्यांना कळालं येशू जगात आलं. बरं, हे ज्यावेळेस मागी लोक येशू जिथं आहे त्या घरात पोहोचले, तिथे घर शब्द दिलाय, तिथं गेल्यानंतर त्यांच्याकडे काही पिशव्या होत्या, थैल्या होत्या, त्यांनी त्या सोडल्या. किती लोक आमेन म्हणतील? आणि काय दिलं त्यांनी? मत्तई 2 अध्याय, मत्तई 2:11. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बाळक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, सगळ्यांनी म्हणा सोने, ऊद, गंधरस, सोने, ऊद, गंधरस ही दाने त्याला अर्पिली. आमेन. त्यांनी ती दानं येशूच्या चरणाशी ठेवून टाकले. सोने, ऊद आणि गंधरस. सोनं, किती लोकांना सोनं माहिती आहे? सोनं ही फार मूल्यवान गोष्ट आहे. भारतात मूल्यवान आहे, अमेरिकेत पण मूल्यवान आहे, सगळ्या जगात मूल्यवान गोष्ट आहे सोनं. सोन्यात पण काही प्रकार आहेत, पण सोनं ही एक मूल्यवान गोष्ट आहे. आणि सोनं त्या काळामध्ये, सोन्याचे शिक्के फक्त राजा छापू शकत होता, है ना, लिगल. इंडियन गव्हर्नमेंट जसे कॉईन बनवतं, 10 रुपयाचे कॉईन घरी तुम्ही बनवू शकता का? बनवले तर? हॅलो, जर का तुम्ही घरी नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला, काय नाही, आमची मर्जी, आमची मशीन. घरी नोटा छापता येतील का? अधिकार कोणाला आहे? गव्हर्नमेंटला अधिकार आहे. घरी तुम्ही छापलं तर ते इलिगल ठरवलं जातं. त्याच्यानंतर पुढचे कॉईन सगळे जेलमध्ये बनवा, बाहेर बनवता येणार नाही. बरोबर की नाही? नाही बनवू शकत. अधिकार दिलाय. तसा राजाचा अधिकार आहे. सोनं बाळगणं हा राजाचा अधिकार आहे. किती लोक आमेन म्हणतील?
शल्मोनाने सगळं सोनं एकत्र केलं, दाविदाने सोनं एकत्र केलं. बायबलमध्ये राजे पहा सोनं घेऊन यायचे आणि जमा करून ठेवायचे. राजाचा अधिकार आहे. आता येशू ख्रिस्त अशा ठिकाणी जन्माला आलाय, गाईच्या गोठ्यात. कसलं सोनं कसलं चांदी. हे ज्ञानी लोक मागे लोक आले, त्यांनी पहिली गोष्ट राजा आहे ना तो राजासारखा त्याचा सन्मान केला. आमेन. पहिली गोष्ट त्या सोन्याद्वारे त्यांनी दाखवलं की हा राजा आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांनी दिली ती म्हणजे ऊद. ऊद म्हणजे काय? अगरबत्ती सारखं. एखाद्या झाडाला घाव घालायचा, त्यातून डिंक येतो, त्यापासून ऊद तयार केलं जातं. फार सुगंधी गोष्ट आहे. सुगंध. जेव्हा माणसाची कीर्ती वाढणार आहे ना, त्याचं हे चिन्ह आहे ऊद. हालेलुया. ते ऊद त्याच्या चरणाशी देऊन त्यांनी हे दाखवलं की आता हा बाळ गाईच्या गोठ्यात जरी जन्माला असला तरी याची कीर्ती अख्ख्या जगात पांगणार आहे सगळीकडं. तो सुगंध सगळीकडे दरवळणार. आणि तिसरी गोष्ट गंधरस. तिसरी गोष्ट गंधरस. गंधरस जो आहे हा पण झाडापासूनच तयार करतात, पण याचं मेन काम काय माहिती आहे का? मृत शरीराला लावण्यासाठी येतो. शरीर जास्त वेळ टिकण्यासाठी सुगंधी द्रव्य जे शरीराला लावले जातात ना, त्यामध्ये हा गंधरस एक गोष्ट आहे. आणि हा एक कडवट पदार्थ आहे. जर चाखून पाहिला तर एकदम कडवट असा पदार्थ आहे. आणि गंधरस अशी एक गोष्ट आहे की ती मृत शरीराला टिकवून ठेवते, कडवट आहे आणि फार मूल्यवान आहे. तर देवाच्या प्रिय लोकांनो, या तिसऱ्या गिफ्टमधून कळालं फार मोठा कडवट अनुभव येशू ख्रिस्ताला पाहावा लागणार आहे. वधस्तंभावर त्याचं बलिदान या तिसऱ्या गिफ्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आमेन. हे 3 गिफ्ट दाखवून देतात तो राजा आहे, त्याची कीर्ती सगळीकडे जाणार, आणि तिसरी गोष्ट त्याला मरणाचा अनुभव येणार आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या गिफ्टमधून कळालं प्रभूला किती त्यांनी सुंदर रीतीचे गिफ्ट दिलेले आहेत प्रभूच्या गौरवासाठी. आणि मग 12व्या वचनात बायबल सांगतं, मग हेरोदाकडे परत जाऊ नका. का नका जाऊ? हेरोदाने सांगितलं होतं, अरे वा, प्रभूच्या दर्शनाला चाललात तुम्ही. काही लोक असतात ना असे, वेळ घेऊन पेड वगैरे. तुम्ही ऐकलंय? नाही ऐकलं कधी? काही लोक असतात असे, असं मी पाहिले काही ठिकाणी. हेरोद म्हटला, अरे वा, प्रभू जन्माला आलाय. हेरोद असं विचारतोय, हां राजा जन्माला आलाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. जा बघा, आणि तुम्हाला भेटलं ना परत मला सांगायला आहे, मला पण दर्शन घ्यायचं आहे. ते म्हटलं ओके ओके, आम्ही जाऊन शोधतो, परत तुला सांगायला येतो. आणि हे काय, परत जायला निघाले होते हेरोदाला सांगायला. हेरोद चल चल चल, तुला राजा दाखवतो. आणि मग काय देवाच्या प्रिय लोकांनो, आणि मग या ज्ञानी लोकांना स्वप्नामध्ये देवाने दर्शन देऊन सांगितलं, ज्या मार्गाने आला ते हेरोदकडे परत जाऊ नको. किती लोक आमेन म्हणतील? फार महत्त्वाचा संदेश आहे. मागे लोकांनी जाताना आपला रस्ता बदलून टाकला. येताना ज्या मार्गाने आले, प्रभू भेटला, जाताना त्यांचा मार्ग नवा होता. येशूकडे येताना तुमचा जुना मार्ग होता. येशूकडे येताना तुम्ही हेरोदाला भेटून आले. काही लोक हेरोदाच्या अड्ड्यावर जाऊन आले. ऐकताय का देवाच्या प्रिय लोकांनो? पण एकदा येशू भेटला की त्यानंतर तुम्ही हेरोदाच्या ठिकाणामध्ये जाणार नाही. हालेलुया. एकदा येशू भेटला की तुमचा मार्ग बदलल्याशिवाय राहणार नाही. एक येशूची भेट तुमचे मार्ग कायमस्वरूपी बदलून टाकते. बोलो येशू मसीह की. हाच नाताळ आहे. प्रेज लॉर्ड. हा नाताळ आहे. हा नाताळ काय? जखऱ्यासारखा नाताळ आहे, ज्याला धूप जाळायला गेला होता. आज इथं येण्याचं कारण तुमचं काही असू शकतं. लहान लेकरं म्हणतील आमचा डान्स आहे, आम्ही चाललो, आहे की नाही? प्रत्येकाचं इंटेन्शन कोणाचं काही असू शकतं. कोणी म्हणाल मला आजारी होतो, मी गेलो तिथं. इंटेन्शन काही असो, पण आज तुम्हाला इथं प्रभू भेटत आहे. हा एक मोठा आशीर्वाद आहे. जखऱ्या धूप जाळायला गेला, पापच जळून गेलं त्याच्यातलं. हालेलुया. त्याच्यातला अविश्वासाची राग झाली. धूप जाळायला गेला होता, प्रभूचं दर्शन त्याला झालं. प्रभूला धन्यवाद. अलिशिबा वांज होती, असं संतान देवाने दिलं की त्या संतानाची लोक युगानुग आठवण काढतील, कारण त्याने येशूचे मार्ग मोकळे केले. तिला प्रभूचं दर्शन झालं. मरिया कुमारी होती, हिम्मत दाखवली, तिला प्रभूचं दर्शन झालं. योसेफ जिच्याशी लग्न जमलंय ते मोडायला निघाला होता, परत देवाने त्याला जोडायला शिकवलं. त्याचं जीवन आशीर्वादित झालं. प्रभूचं दर्शन त्याला मिळालं. मेंढपाळांना
त्यांच्या ज्ञानीमनी पण नव्हतं. त्यांना वाटलं की आजपर्यंत फक्त ही आमची मेंढरं बघणार, पण त्याने देवाचा पवित्र कोकरा आपल्या डोळ्यांनी पाहिला. त्यांना काय पाहिजे अजून? प्रभूला धन्यवाद. हन्नाने प्रभूचं दर्शन घेतलं, त्या ठिकाणी शिमोनाने प्रभूचं दर्शन घेतलं. आणि आपण पाहतो की मागे लोकांना सुद्धा प्रभूचं दर्शन प्राप्त झालं. दर्शन प्राप्त झालं नाही ते फक्त हेरोदाला. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. त्यांना कळालं, हेरोदाला कळालं, यरूशलेमच्या लोकांना कळालं, ते घाबरले, त्यांना कळालं प्रभू आलाय, पण त्यांना दर्शन झालं. काय कारण असेल? कोण सांगेल मला काय कारण असेल? त्यांना प्रभू नाही भेटला, हेरोदाला प्रभू नाही भेटला. थोड्याच दिवसांनी लगेच देवबापाने सांगितलं मिसर देशाला घेऊन जा येशू बाळाला. आणि मग आई वडिलांनी येशू बाळाला मिसर देशाला नेलं. ते राजाने ठरवलं येशूला मारणार, कत्तल करणार. वधस्तंभाची वाट बघायला मोकळा नाही तो, येशूला मारणार. देवाच्या प्रिय लोकांनो, जितके शास्त्र भाग आपण पाहिले, ज्यांना ज्यांना प्रभूचं दर्शन झालं त्यांची मन साफ होती, त्यांना प्रभूचं दर्शन झालं. अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आपला हेरोद राजा अंतःकरणाचा कुटील, कपटी आहे की नाही? हेरोदाचं मन कसं होतं? कपटी होतं. राजा आहे का, मी पण येतो नमन करायला, मी पण येतो. काही लोक असंच वरून वरून दाखवतात, फक्त समोरच्याला खुश करण्यासाठी काही लोक बोलतात. हेरोद तसाच होता. हेरोदाचं मन कपटी होतं. प्रभूचं दर्शन नाही झालं त्याला. येशू के दरबार में सिर झुका कर आइए. आमेन, हालेलुया. ताठ मानेने येणार, प्रभू नाही दिसणार. ताठ मानेचा मागच्या मागं पडून जातो. हॅलो, ऐकताय का? जो नम्रपणाने येतो त्याला प्रभूची भेट होते. 10 प्रकारचे लोक सांगितले. यरूशलेमेतल्या लोकांना पण कळालं नाही, घाबरले, पण प्रभूचं दर्शन त्यांना झालं नाही. हालेलुया. दर्शन त्यांनाच झालं ज्यांची मन शुद्ध होती, ज्यांनी ठरवलं की मी माझ्या प्रभूचं दर्शन घेऊन आशीर्वादित होणार आहे, त्यांना प्रभूचं दर्शन झालं. आमेन. नाताळाचा सण हाच आहे प्रियांनो. आमच्या जीवनातून प्रभूचं दर्शन इतरांना आता झालं पाहिजे. हालेलुया. आमच्या बोलण्यातून इतरांना ख्रिस्त दिसला पाहिजे, आमच्या चेहऱ्यात इतरांना ख्रिस्त दिसला पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? साधू सुंदर सिंग एकदा पंजाबमध्ये एका घरामध्ये प्रार्थनेला गेले आणि घरामध्ये दार त्यांनी वाजवलं. आणि दार वाजवल्याच्या नंतर देवाच्या प्रिय लोकांनो, आतमध्ये एक आई काम करत होती आणि एक लहान मुलगी होती. त्या आईने मुलीला सांगितलं, बघ कोण आलंय, दार वाजतंय. त्या ठिकाणी ती मुलगी धावत आली आणि तिने पाहिलं साधू सुंदर सिंग यांना, आणि ती धावत आतमध्ये गेली आणि ती म्हटली, आई, येशू ख्रिस्त आज आपल्या घरी आलाय. येशू ख्रिस्त. मी तुमची गंमत किंवा असं फक्त सांगायचं म्हणून सांगत नाही. पौलाने येशूला एवढं परिधान केलं होतं ना, त्याच्या हातावर पण वधस्तंभावरच्या येशूच्या खुणा आल्या होत्या. तुम्ही ऐकताय का चर्च? हातापायांवरती पौलाच्या खुणा त्याने धारण केल्या होत्या, आपोआप त्या तयार झाल्या होत्या. एवढं ख्रिस्ताला त्याने परिधान केलं होतं. तुमच्या चेहऱ्यात अनेकांना येशू दिसेल प्रियांनो. हालेलुया. तुमच्या बोलण्यातून ख्रिस्ताची झलक दिसेल. का? कारण तुम्ही आणि मी देवाची लेकरं आहोत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. मोशेने पहिलं देवाला पाहिलं, देवाची उपस्थिती घेतली, प्रभू त्याला भेटला, डोंगरावरून खाली आला. खाली आल्याच्या नंतर त्याला माहीतच नाही त्याच्या चेहऱ्यामधून किरणं बाहेर पडतायत. आमेन. हे जे खाली होते लोक, त्यांनी पाहिलं, अरे कोण येते खाली? अरे लपा. सगळे दगडाच्या मागे, झाडाच्या मागे लपायला लागले. मोशे, तुझा चेहरा आम्ही नाही पाहू शकत, झाकून घे चेहरा. मोशेला चेहरा झाकावा लागला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाची झलक मोशेच्या चेहऱ्यावरती आली होती. का? त्याने देवाबरोबर समय घालवला होता. आज आम्हाला अशा दर्शनाची गरज आहे प्रभूच्या, की आमच्या चेहऱ्यामधून ख्रिस्त इतरांना दिसेल, आमच्या चेहऱ्यामधून येशू इतरांना दिसेल. देवाच्या प्रिय लोकांनो, नाताळ म्हणजे लाडू करंजा नाही. हिम्मत असली तर आमेन बोलून टाका. नाताळ म्हणजे नवीन कपडे नाही. नाताळ म्हणजे आरडाओरडा धिंगाणा नाही. काही लोकांना नाताळ म्हणजे इतका ताळ सोडून देतात. एवढं? अरे ज्याने सांगितलं बाटली सोड, त्याच्या बड्डेला बाटली? असा नाताळ? दुसरे विधर्मी पण, ज्यांना कळतं तुम्ही ख्रिस्ती आहेत, काय मग नाताळाला येऊ का तुझ्याकडं? अरे ही ओळख आहे आमच्या नाताळाची. आणि येशूचं गौरव कमी, त्या सांताक्लॉजचं जास्त.
काही लोक त्यांना असं वाटतं सॅन्टा क्लॉज म्हणजेच कोणीतरी आहे, ह्याचंच नाताळ आहे मेन. तो दाढीवाला बाबा येतो आणि सगळे त्यालाच खुश होऊन जातात, हाच नाताळ आहे, येशूचं नावच नाही कशात. काय चाललंय? सैतान देवाचं गौरव चोरू इच्छितोय प्रियांनो. हालेलुया. या नाताळाचा मुख्य केंद्रस्थान येशू ख्रिस्त आहे, येशूशिवाय कोणीच नाही. हालेलुया. आमचं सेलिब्रेशन, आमचा आनंद, नवीन कपडे घेतले तरी आनंद आहे, नाही घेतले तरी नो टेन्शन. हालेलुया. एखादा व्यक्ती म्हणत असेल, अरे मी जुनेच कपडे घालून आलो आज चर्चला, काही काळजी करू नको, तुझं अंतकरण नवीन झालं ना, बस हा तुझ्यासाठी नाताळ आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हा नाताळ आहे प्रियांनो. आमच्या जीवनात आम्ही प्रभूला धारण करावं. 2000 वर्षापूर्वी 10 प्रकारच्या लोकांना येशूची सुवार्ता कळाली. त्यापैकी 8 प्रकारचे लोकच प्रभूला पाहू शकले, बाकीच्यांना पाहता नाही आलं. आज आम्ही कुठल्या प्रकारात आहोत, आम्ही कशा भावनेने प्रभूकडे आलेलो आहोत. आज आम्ही स्वतःची ओळख पूर्णपणे स्वतःला पटवून द्यायची. आम्ही देवासमोर लीन आणि नम्र होण्याची गरज आहे. आमेन. हालेलुया.